खुरपायला आलाय आमचा. तर गहू खुरपाय गेल. माझी सासू आणि मावळण सासू दोघी जणी गेल्यात, कारण त्यांना घरचं काही काम नसतं, त्याच्यामुळे त्या अगोदरच गेल्यात. फक्त जेवण करायचं आणि रानात जाऊन बसायचं, बस एवढंच असतं. तर त्या जेवण करून गेल्यात आणि घरच्या कामाला मी, पूनम आणि शिवानी म्हणजे माझ्या 2 जावा आणि मी. तर जसं ज्याचं उरकन तसं येतात. तर माझं उरकलंय. मला पण भरपूर काम होतं. 2 बादल्या कपडे धुतले, भाजी बनवली. परत पोरं आज शनिवार असल्यामुळं पोरांना सकाळी लवकर शाळेत जायचं होतं, तर त्यांचं उरकून आलोत. आता येईन तो शाळेतून घरी, कारण त्याच्या स्पर्धा होत्या कबड्डीच्या, त्याच्यामुळं लवकरच गेलाय तो आज. तर त्याचा डबा वगैरे सगळं करून, भांडे सगळे एवढे 10-15 माणसांचे भांडे आणि एवढं सगळं उरकून आता रानात आले. तर दोघी बोलत होत्या, मावळण सासू आणि सासू, की येऊ नाही तर नाही येऊ, म्हणजे असं कुचकं बोलत होत्या. तर म्हणलं चला ह्यांचं बोलणं खाण्यापेक्षा आपण सगळ्याच्या अगोदर गेलेलं बरं. तर चला तुम्हाला गहू दाखवते आमचा. आणि मामा आमच्या आलं तर थांबा तुम्हाला दाखवते मी गाया बांधायला. हा बघा आमचा गहू कसा आलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आणखीन छोटाच आहे, त्याला आणखीन खत टाकायचं राहिलंय, खुरपणी राहिली. आम्ही शक्यतो तणनाशकच मारतो, पण ह्या बारीने म्हणलं खुरपून घेऊ. दरवर्षी आम्ही तणनाशकच मारतो गव्हाला. तर खुरपायला सुरुवात केली. तिकडं दोघी जणी बसले बघा. इकडूनच सुरुवात केली होती. ते दिसते का खुरपल्याला, इथूनच केली होती. पण मामा म्हणले हे वल्लच आहे, तिकडलं एकदम शेवटच्या टोकाला वाळलेलं आहे, तिकडून बसा. तर त्या दोघी बसलेत तिकडे जाऊन. चला मी पण जाते तिकडेच आता. छोटंच आहे, आणखीन त्याला खत वगैरे टाकल्यावर चांगला येईल तोपर्यंत. तर दोघी जण तिकडे बसल्यामुळं मी पण आता त्यांच्याकडे चालले, कारण इकडून खुरपायचं नव्हतं. तर चला जाऊन बघते किती खुरपलंय त्यांनी. सकाळी लवकरच आलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं खुरपलं असेल बहुतेक त्यांनी. काही जास्त नाहीत खुरपणार, कारण मी त्यांच्या पाठीमागच आले लगेच. लय आमच्यामध्ये 15 मिनिटाचा फरक झाला. हे बघा एवढंच खुरपलं, काय हातभर खुरपलं असं, एक हात वावभर. तर मग मी पण माझी पात धरली आणि व्हिडिओ काढायला मोबाईल पकडायला कोण नव्हतं, तर मी एका हाताने मोबाईल धरला आणि एका हाताने व्हिडिओ काढत होते. तर माझी जावा आली अशी बोरं घ्यायला गेली, तिथं बोराचं झाड आहे. तर आत्या म्हणतात पाण्याची बाटली घेऊन येताना तहान लागली म्हणून. तर पाणी आणायला तिच्यासंग मनी पण आली. मनीला आज करमणार नाही, कारण सगळेच राहण्यात येतं. ती पण माणसं जिकडं असते तिकडंच जाते. माझी पात लागली होती आणि दिसते का पूनम आली, अर्ध्यातून बसली, कारण ती आत्ताच आली होती, त्याच्यामुळं निम्म्यातनंच बसवलं तिला. पाठीमागं नको बनले जाऊ. माझी पात लागून थांबले मी. मग गेले बोरं आणायला झाडाला. तिथली बोरं घेऊन आले. काय थोडीशी सुकलेली सापडली, काय कच्ची येतं, काय थोडी पिकलेली येतं. पण कसं आहे, जरा रानात आलं की असं वाटतं काय नाही काय खावं. मग बोरा असतात, ऊस असतो, काहीतरी खातो. मग त्या 4 जणी त्यांची पात घेऊन आल्यात. मी तोपर्यंत पकडली होती दुसरी. आणि इथं आत्या, परत ही ड्रेसवाली पूनम आहे, म्हणजे सगळ्यात माझी छोटी जाव. आणि इकडं एवढं खुरपून झालं दुपारपर्यंतच. दुपारनं आम्ही अजिंक्य तिथं ऊन आहे, उन्हात बसायला जागा नाही, येऊ नका घर माग. आमच्या झाडं नाहीत तिथं बसायला. ऐकत जा. अयो तोंड ऊन चमकतंय, तोंड मरणाचं. आयुष येऊ नको. पोरं शनिवार असल्यामुळं सुट्टी पोरांना, तर घरी बसायला नको म्हणतात. गव्हाच्या शेजारी ऊस आहे, तर ऊस खायचं आहे म्हणतात आम्हाला. ऊस काढून दे. येतो आम्ही बोरण ऊस. तर बघा घरी जा म्हणलं तरी येईनात, ते जायनात घरी. उन्हामुळं दिसना, पण लपत माग. दुपारून पोरं माझ्या मागं लागून आले. शाळेतनं सुटली होती, शनिवार शाळा असल्यामुळं आली होती घरी. तर मग मी रानात यायला लागले की मला पण यायचं आहे, म्हणून मी सांगितलं त्यांना नका येऊ, तिथं सावली नाही बसायला. तर दादा आलाय, आयुष आणि आबी मग इकडे बघा खड्डा करत बसल्यात. तर एवढं सगळं खुरपून झालंय. तर आत्ता फायनली सुट्टी झाली बरं का. 5:30 म्हणजे 6 वाजल्यात, कारण घरच्या घरीच खुरपाय असल्यामुळं आम्ही जरा लेटच जातो घरी. तर हे बघा चिमू पण आलती सुट्टी करायच्या टायमिंगला.
तर चाललेत घरी त्या सगळ्या. मला म्हणते घरी चल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. उद्याचा व्हिडिओ येईन तेव्हा बघा. बाय.